श्री गणेशाला माझा प्रणाम. सर्व वाचक व श्रोते यांना नम्र अभिवादन करून पॅन्डिमोनियम उर्फ घोळून घोळून लांबणलावे आजोबा उर्फ परागराजे उर्फ ध्वंसचक्री उर्फ थैमान उर्फ वैतागवाडी उर्फ गलितगात्र समूह सादर करीत आहे एका रशियन लोककथेच्या गोष्टीवर आधारित गोष्टीचे शीर्षक सफाचट्ट डिग 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 डिश. 3 भागातील दुसरा भाग प्रारंभ. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्वलाने उठून दोघांसाठी चहा नाश्ता बनवला. कपटी कोल्हीण म्हणाली, दुसऱ्यांसाठी झिजून काम केल्याने आपली तब्येत ठीक राहते. पहा कशी मी तुमची काळजी घेते ते. आता मला मात्र दिवसभर असेच गादीत पडून झोपून राहावे लागेल. तुमची तब्येत ठीक ठेवण्यासाठी बरे फार फार कष्टाचे काम असते हो माझे अस्वलराव. बिचारा भोला भालू अस्वल कसे बसे पेंगत पेंगत त्याने दिवसभर स्वतःसाठी आणि कोल्हीणबाईंसाठी स्वयंपाक केला, केर कचरा काढला. शेवटी दिवसभरच्या श्रमाने दमून भागून रात्री तो जमिनीवर गादी न टाकता झोपून गेला. एवढ्यात पुन्हा मागच्या रात्रीसारखा टकटकाटक आवाज आला. अस्वल कसेबसे डोळे चोळत जागे झाले. लगेच कपटी कोल्हीणीने खूप प्रेमाने म्हटले, तुम्ही झोपून राहा हो, मी बघतेच कोण येते. काळजी घेतली पाहिजे ना तुमची. मग पुन्हा बाहेर कुजबुजल्यासारखे नाटक करून बोलली, अहो ते अल्ल्याड पल्ल्याडचे आले आहेत मला बारशाला बोलवायला, येतेच मी जाऊन. ठीक आहे अस्वल बोलला आणि उजव्या कुशीवर वळून झोपून गेला. लगेच आदल्या रात्रीसारखे कपटी कोल्हीणीने बाहेर जाण्याचे ढोंग केले. आणि परत आत आवाज न करता गुपचूप मागील दारातून चोरून येऊन वळसणीवरच्या मधाचा अर्धा फडशा उडवला. अर्धे मध खाल्ल्यावर तृप्त होऊन पुन्हा खाली उतरून गुपचूप मागील दारातून बाहेर निसटली. थोड्या वेळाने पुन्हा मोठ्या दिमाखाने समोरच्या दारातून मी नुकतीच आले या आहिरभावाने घरात शिरली. तिच्या पुनश्च आगमनाने अस्वल जागे झाले व विचारपूस करू लागले, मग कोणाकडे होते बारसे. ह्यावेळी मात्र कपटी कोल्हीण सर्व उत्तरे देण्यास तयार होती. अहो त्या तिकडे पलीकडे ते मुंग्यांचे वारुळ नाही का, अख्खी कॉलनी आहे त्यांची त्या वारुळात. तिथे एका मुंगीला लग्नाच्या 2च दिवसांनंतर लगेच मुंगळा झाला. नवीन बाळंतिणीचे कौतुक म्हणून संपूर्ण वारुळात मेजवानी म्हणून अख्खी गुळाची ढेप वाटली. आहात कुठे. असे का, अस्वलाने कुतूहलाने विचारले. आणि नाव काय ठेवले मुंगळ्याचे. यावेळी कपटी कोल्हीण नाव सांगण्यात गोंधळली नाही, लगेचच बोलली, मला वाटलेच तुम्ही नाव विचाराल म्हणून. मुंगळ्या बाळाचे नाव ठेवले अर्धरिकामे. काय. पुन्हा आश्चर्यचकित होऊन अस्वलाने विचारले, अर्धरिकामे हे कसले नाव. वरचे खल्लास अर्धरिकामे. भोला भालू म्हणाला, काय पण आजकालची विचित्र नावे. ह्यावर कपटी कोल्हीण दुजोरा देत म्हणाली, तेच तर म्हणते ना मी. अहो एकाने बाळाचे नाव मोठ्या दिमाखाने ठेवले तैमूर आणि पुढे बाळ खरोखरच नावाप्रमाणे झाले की हो लंगडे. म्हणून म्हणते उगाचच वाटेल ती नावे ठेवू नये हो. पण माझे शहाणे बोल आजकाल ऐकतंय कोण. असो आपल्याला काय, उगाचच दुसऱ्याबद्दल बोलू नये हेच खरे. मी सांगून ऐकतंय कोण. तुम्हीच बघा कसे ऐकता ऐकता पेंगताय. आपल्याच घरात कोणी ऐकत नाही तर बाहेरच्यांचे बोला कशाला. असे बोलून कपटी कोल्हीणीने टोमणा मारून विषय मिटवला. ह्यावर दिवसभर तिची काडीचेही काम न करता
किती मी कष्टाळू आणि किती मी शोषिक ह्या भावनेची बडबड ऐकून वैतागून कंटाळून गेलेल्या अस्वलाने नुसतेच असा खोटी सहानुभूती दर्शवणारा उसासा दिला. काय विचित्र नाव आहे. असो असे पुटपुटत झोप अनावर झाल्याने बिच्चारे अस्वल थकून गेलेले असल्याने निमूटपणे डाव्या कुशीवर वळून तक्षणी घोरू लागले. कपटी कोल्हीण अर्थातच मधाळलेल्या स्वप्नात रंगून मस्त ढाराढुर्र झोपली. सफाचट्ट या 3 भागातील गोष्टीतला दुसरा भाग पूर्ण. लेखकाचे काही मनोगत. लेखकाच्या बऱ्याच गोष्टी वाचण्यापेक्षा कोणाकडून ऐकलेल्या किंवा वाचणाऱ्याने नाटकी ढंगाने सांगितल्या तर अधिक प्रभावशाली होतील असे लेखकाला वाटते. लेखकाचे आणखीन अखेरचे फक्त 100-125 शब्द. मूळ गोष्ट ही एक रशियन लोककथा आहे. लेखकाने त्यांच्या बाल आठवणीतून विस्तारलेली ही गोष्ट. ही गोष्ट लेखक श्री परागराजे हे त्यांच्या सर्व मावस व आत्ते भगिनी व भाऊ व त्यांच्या परिवारांना व त्यांच्या इतर अनेक शुभचिंतकांना सस्नेह अर्पित करीत आहेत. तसेच अलिशा सांतीकरी, सिद्धेश भेंदरकर व चंद्रकांत संत यांना त्यांच्या तांत्रिकी सहकार्यासाठी धन्यवाद देत आहेत. लेखक वरील सर्व व इतर अनेक लोकांनी त्यांना मदत व प्रोत्साहित केल्याबद्दल त्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. सर्वांचे शुभ कल्याण हो. सर्व श्रोत्यांना धन्यवाद. डिग 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 डिश. या गोष्टीचा कॉपीराईट लेखक श्री परागराजे यांच्याकडे राखीव आहे.